पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलालङ्काङ्कतेजोति कामोऽभिवक्रम् कलानीशवादा पनोदारक्षम् समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति अदोरामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेहीहरणं जटायुमरणम् सुग्रीव सम्भाषणम् वालीनिर्दलनं समूढतरणं लङ्कापुरी दहनम् चार रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुतं वेगम् केन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर यूथ मोक्षम् श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये।
की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय। योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव। राम कथा सती किरणा राम कथा ससी किरणा सच्चिदानंद घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आणि त्यानिमित्त संगीत तुलसी रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा माझ्या हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये रामप्रभूच्या कथा मंदिरामध्ये रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। गेल्या 4 दिवसापासून चालू असलेल्या आपल्या कथेचा आजचा हा 5वा दिवस आहे। संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेले भव्य असं मंदिर आपण उभारलेले सुंदर असं माझ्या मारुतीरायाचं मंदिर आपण या ठिकाणी उभारले। त्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झालेली आहे। 18 तारखेला गुरुवर्य महाराजांच्या हस्ते कलशारोहणही संपन्न होणार आहे। सर्व ग्रामस्थांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज योगायोग आपल्या गावची यात्रा सुद्धा आज होती। म्हसोबा महाराजांची सुंदर अशा यात्रेचं आयोजनही सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। आज या कथेच्या निमित्ताने या कथेला माझे परम मित्र परमादरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आळंदीमध्ये आम्ही सोबतच राहिलो होतो, सोबतच शिकायला होतो असे असणारे
आमचे सागर भाऊ यांचे मावस बंधू आणि आमचे परम मित्र महेंद्रजी महाराज शेजूळ आज या ठिकाणी कथेला उपस्थित आहेत. सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. आळंदीमध्ये आम्ही सोबतच राहत होतो. त्या ठिकाणी राहायलाही एका जवळच होतो आणि आम्ही बरेच दिवस झालं भेटही नव्हती आमची महाराजांची. काकांमुळे भेट झाली आमची. काकांनी विचारलं, म्हटले बा तुम्ही महेंद्र महाराजांना ओळखता का? म्हटलं महेंद्र महाराज नेमके कोणते? मग त्यांनी सांगितलं शेजूळ. आणि मग म्हटलं आमचे मित्रच आहेत. म्हटलं आम्ही सोबतच राहतो आळंदीमध्ये. आज खऱ्या अर्थाने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद आहे. रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व अशी असणारी कथा आहे. ज्या कथेचा विचार अनेक संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केला ना, त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते. हे आपलं परम भाग्य आहे. रामप्रभूची कथा ही बंधू प्रेमाची शिकवण देणारी कथा. रामप्रभूची कथा दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे. रामप्रभूची कथा सत्य आणि समर्पणाची कथा आहे. त्याच पद्धतीने रामप्रभूची कथा आई वडिलांची सेवा सांगणारी कथा. रामप्रभूची कथा मंदिरातील किंवा मंडपातील देवतेची कथा नाही. रामप्रभूची कथा प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि आपल्याही घराचं मंदिर बनावं असं ज्याला वाटत असेल त्याने माझ्या रामप्रभूच्या कथेचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. म्हणून आपण सर्वजण या कथेसाठी उपस्थित आहोत. गेल्या 5 दिवसापासून आपण ही कथा मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने ऐकत आहोत. सर्वजण मिळून येत आहात. रामप्रभूचा प्रपंच हा एका आदर्श पुरुषाचा प्रपंच. मी सांगितलं, वारंवार सांगत राहील, आपलाही प्रपंच आदर्श प्रपंच व्हावा असं ज्याला वाटत असेल त्याने माझ्या रामप्रभूच्या प्रपंचाचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत 80 हजार वर्ष तपश्चर्या करणारे साधू संत ज्यांनी आपल्या स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला, ते साधू संत जर माझ्या रामप्रभूच्या प्रपंचाचा विचार करत असतील तर आपण सुद्धा त्या प्रपंचाचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम 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 राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम रामप्रभूच्या कथेचा विचार आपण करत आहोत.
पहा, हा प्रपंच आहे. हा प्रपंच माणसाला कधी सुख देतो तर कधी दुःख देतो. नित्य प्रपंचाकडून माणसाने सुखाची अपेक्षा कधी करायची नसते. कारण कोणाला सुख भेटलं नाही महाराज या प्रपंचातून आजपर्यंत. नित्य सुखाची आपण अपेक्षा करतो तरी कशी? नित्य सुख भेटत नाही, नित्य सुख नाही. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है भूखा, कभी भूख तो कभी छाव, कभी भूख तो कभी छाव. ऊपर वाला भासा फेंके, नीचे जलतेगा, कभी धूप कभी छाव. के फल कर्म के यहाँ सभी पाते, कभी सीधे कभी उल्टे पड़ते, अजब समय के पार. कभी धूप तो कभी छाव, तो कभी छाव. क्या खुशियाँ क्या गम ये मिलते बारी बारी बारी, क्या खुशियाँ क्या गम ये मिलते बारी बारी. मालिक के मर्जी से चलती दुनिया सारी. ध्यान से खेलना जग नदिया में, बंदे अपनी नाव. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाँव. कभी धूप तो कभी छाव, धूप तो कभी छाव. सुख दुःखाने मिश्रित असणारा हा प्रपंच. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. नित्य सुखाची माणसाने या प्रपंचाकडून कधी अपेक्षा करायची नसते. प्रपंच हा नित्य सुख देतच नाही महाराज. आपल्याला कधी सुखाचा अनुभव घ्यावा लागतो तर कधी दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो. हा प्रपंच कधी सुख होते तर या प्रपंचात कधी दुःख होते. कायम सुख मिळतच नाही, सुख तर भेटतच नाही प्रपंचात. सुखाच्या आशेने माणसाला जीवन जगावं लागतं. सुखाच्या आशेने माणूस जीवन जगत असतो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा. कधीतरी 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 सुख मिळेल ना, या सुखाच्या आशेवर माणूस जीवन जगत असतो. काय झालं? उन्हाळ्याचे दिवस होते. आता उन्हाळाच आहे चालू. वैशाखाचा महिना होता. जुना काळ होता. आणि जुन्या काळामध्ये गरीबाचा फ्रीज म्हणजे माठ होता. माठाला खूप किंमत होती महाराज जुन्या काळामध्ये. आता माठाची किंमत कमी झाली, पण तरी सुद्धा आहे आणखी किंमत माठाला. माठाला खूप किंमत होती. म्हणून एका कुंभाराने सकाळीच आपल्या गाढवावरती मडके लादले आणि बाजारला गेला. सकाळी 8 वाजता काका, 10 वाजता त्याचे सगळे मडके संपले. म्हटला बाजार अजून बराच शिल्लक आहे, आपले अजून मडके विकल्या जाते. म्हणून तो परत घरी आला. त्याने परत त्या गाढवावर मडके लादले. परत बाजारात गेला. गेल्याच्या नंतर 12 वाजता परत त्याचे सगळे मडके संपले. तो म्हटला अजून अर्धा बाजार शिल्लक आहे. म्हणून तो परत घरी आला. त्याने परत त्या गाढवावर मडके लादले. तो म्हणला अजून 3 तास बाजार शिल्लक आहे. अजून किती तास बाजार शिल्लक आहे? 3 तास. अजूनही आपले मडके विकले जाते. म्हणून तो परत घरी आला. त्याने परत त्या गाढवावर मडके लादले. पण आता जसे मडके लादले तसं गाढव खाली बसले. ते गाढव म्हटलं सकाळपासून 4-5 चक्कर मारले, खायला चारा नाही, प्यायला पाणी नाही, किती चक्रा मारायच्या, किती चक्रा मारायच्या. गाढव खाली बसलं आणि खाली बसल्याच्या नंतर गाढव खाली बसलं, उठायला काही तयार नव्हतं. त्याने एक काठी घेतली, बांबू घेतला, बांबू, आणि त्या बांबूने त्या गाढवाला मारायला सुरुवात केली. परंतु तरी सुद्धा ते उठायला तयार नव्हतं. याचं कारण ते कोण होतं? तिथून एक सद्ग्रहस्थ चालला होता. त्याने पाहिलं आणि विचारलं का मारता त्या गाढवाला? बिचारा मुका प्राणी आहे ना, कशासाठी मारता?
त्यावेळेस त्या कुंभाराने सांगितलं, बाबा जर हे गाढव उठलं नाही, बाजारात गेलं नाही, मडके विकले नाही, तर माझा उदरनिर्वाह कसा व्हायचा, माझा प्रपंच कसा चालायचा. माझा प्रपंच चालण्यासाठी गाढव उठलं पाहिजे, बाजारात गेलं पाहिजे, मडके विकले पाहिजे. त्यावेळेस त्या सद्गृहस्थाने सांगितलं, म्हटले भल्या माणसा, गाढव उठावा असं तुला वाटत असेल ना, तर गाढवाला मारू नको म्हटले. मग काय कर, एक बांबू घेऊन ये. बांबू माहिती ना तुम्हाला, बांबू शेवटी आपल्या सोबत असतो तो बांबू. बांबू घेऊन ये म्हटले. म्हटले काय करू या बांबूचं, काही नाही, तो बांबू आहे ना त्या गाढवाच्या पोटाला बांध. पण बांधत असताना त्याचं पुढचं जे टोक आहे ते गाढवाच्या तोंडापुढे असं हातभर ठेव आणि नंतर बांबू पोटाला बांध. त्याने तो बांबू पोटाला बांधला. म्हटले आता काय करू. म्हटले काही करू नको, एक हिरव्यागार घासाची पेंडी आण. एक हिरव्यागार घासाची पेंडी आणली. म्हटले आता काय करायचं. म्हटले त्या समोरच्या टोकाला बांधून दे. समोरच्या टोकाला ती बांधली. ऐका ना, एवढ्या वेळ काठीने मारून मारून जे गाढव उठत नव्हतं ते काय झालं, उठलं. बरं नुसतंच उठलं नाही तर चालायला सुद्धा लागलं. मी पुढचा प्रश्न विचारतो, गाढव कशासाठी चालायला लागलं. हा बोला की, तुम्ही शेतकरी आहेत सगळे. कशासाठी चालायला लागलं गाढव. घासासाठी, चाऱ्यासाठी. आता पुढचा प्रश्न विचारतो, किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल. ओ ठकोबाई, किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल. तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं गाढवाचं सांगतोय म्हणून. अहो आपलं तसंच आहे ना महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सुखाच्या आशेने माणूस जीवन जगत असतो. माणसाला या प्रपंचात सुख मिळत नाही. हा प्रपंच माणसाला नित्य सुख देऊ शकत नाही. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. हा मिश्रित आहे, सुख दुःखाने मिश्रित असणारा हा प्रपंच आहे. आणि म्हणून आपला प्रपंच काय आणि रामप्रभूचा प्रपंच काय. प्रभूच्या जीवनात सुद्धा, प्रभूच्या प्रपंचात सुद्धा दुःख आहेच ना. देव जरी असला तरी दुःख देवाच्या सुद्धा प्रपंचामध्ये आहे. भगवंताचा प्रपंच आहे, त्याच्यातही दुःख आहे. हा प्रपंच आशेने जगवतो. आशा कधी पूर्ण करत नाही महाराज. सुखाची आशा कधी पूर्ण होत नसते. काही माता राघवला 14 वर्षाचा वनवास मागते, भरताला गादी मागते. सुमंतजी येतात, राघवला बोलावण्यात येतं. राघवजी कैकेयीच्या सदनात येतात आणि म्हणतात, मा बाबा कशासाठी दुःख करतायत मा. त्यावेळेस कैकेयी म्हणते, राघव तुझ्यावरचं प्रेम हे तुझ्या बाबाच्या दुःखाचं कारण आहे. मा माझ्यावरचं प्रेम काय झालं मा, काय झालं मा. कशासाठी बाबा रडतायत, कशासाठी दुःख करतायत. त्यावेळेस कैकेयी म्हणते, मी तुझ्या बाबाकडे 2 वर मागितले. कोणते 2 वर मागितले. पहिल्या वराने भरताला राजगादी. भरताला राजगादी म्हटल्यावर रामप्रभू आनंदाने नाचतात आणि म्हणतात, मा माझी सुद्धा इच्छा होती या गादीवर भरताने बसावं. मी गादीवर बसलो असतो ना, लोक मला राजा म्हटले असते. पण आता भरत ज्यावेळेस गादीवर बसेल त्यावेळेस लोक मला राजा म्हणणार नाही, तर राजाचा मोठा भाऊ म्हणतील. राजाचा मोठा भाऊ म्हणतील. मा दुसरा कोणता वर आहे. तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. वनवास हे शब्द रामप्रभू ऐकतात आणि म्हणतात, मा तू माझ्यासाठी कल्पवृक्ष ठरलीस. मला वाटत होतं गादीवर बसण्याच्या अगोदर साधू संतांची सेवा घडावी मा, साधू संतांची सेवा घडावी. आणि मा तू माझी इच्छा पूर्ण केलीस मा. एवढ्याच्या कारणासाठी, एवढ्याशा कारणासाठी बाबा दुःख करतायत. एवढ्याशा कारणासाठी. एवढं छोटं कारण होतं दादा, हे छोटं कारण होतं. अहो साधं घर सोडून आपल्याला कथेला येणं अवघड जातं. राज्य सोडून वनात 14 वर्ष जायचं, ही गोष्ट छोटी होती. छोटी होती नाही ना. रामप्रभू आपल्या वडिलाचं दर्शन घेतात, आईचं दर्शन घेतात. कैकेयीच्या कौसल्याच्या सदनामध्ये येतात. मी सांगितलं, कौसल्याच्या सदनात आल्यावर प्रभूकडे कौसल्या माता पाहते आणि म्हणते, राघव किती उशीर केलायस दादा, किती उशीर केलायस. अरे तुझं मंगळस्नान मला घालायचंय. तुझी हत्तीवरून मिरवणूक या ठिकाणाहून पहिली मी काढणारे. राजाने माझ्यावर जबाबदारी दिली. राघव किती उशीर केलायस तू.
अरे तू आज आमचा मुलगा आहे, उद्यापासून तू आमचा राजा होणार आहे, आम्ही तुझी प्रजा आहोत. आजचा दिवस आहे, तुला मला मांडीवर घेऊन तुला त्या ठिकाणी जेवू घालता येणार आहे. उद्यापासून तुला आम्हाला मांडीवर घेऊन जेवू घालता येणार नाही, कारण तू राजा आहेस आणि रघुकुलाची रीत आहे सगळ्या प्रजेला सारखं वागवायचं असतं. म्हणून तू उद्यापासून आमचा राजा होणार आहेस, आम्ही तुझी प्रजा असू. किती उशीर केलाय, किती उशीर केला राजा. कौसल्या मातेकडे पाहून रामप्रभू म्हणतात, मा, या अयोध्येत एक घटना घडली ना. काय घटना घडली? अरे या अयोध्येत एकच घटना घडेल, तो म्हणजे माझ्या राघवचा राज्याभिषेक. तुझे बाबा म्हणतायत का 8 दिवसांनी? नाही रे, 8 दिवसांनी जर आमचे प्राण गेले आणि जर तुझा राज्याभिषेक झालाच नाही तर या डोळ्याने आम्हाला तुझा राज्याभिषेक पाहताच येणार नाही ना. आज नाही, आता लगेच तुझा राज्याभिषेक होणार आहे. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, माझ्या बाबाने जे मला शब्द दिलेत ना ते शब्द पूर्ण केलेत. त्यावेळेस रामप्रभूकडे पाहून कौसल्या म्हणते, अरे यात काय विशेष आहे? रघुकुलाची रीत आहे, दिलेला शब्द पूर्ण करावाच लागतो, पूर्ण करावाच लागतो. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, दिलेला शब्द बाबाने तर पूर्ण केलाय, पण थोडा बदल केलाय मा. काय बदल केलाय? मा, अयोध्येचं राज्य लहान आहे ना, हा राघव. आणि भरत सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहे ना, हा राघव. भरत सुद्धा तुझ्यापेक्षा लहान आहे. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, लहान भरताला बाबाने लहान अयोध्येचं राज्य दिले आणि मा, मी मोठा आहे ना, हा राघव तू मोठा आहे. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, मी मोठा आहे आणि अयोध्येचं राज्य सुद्धा मोठे, वनवासाचं राज्य सुद्धा मोठे. वनवास नाही, वनवासाचं राज्य. ज्या ठिकाणी मुलं म्हणतात आमच्या बापाने आम्हाला काय दिलंय, तिथं रामप्रभू म्हणतात, माझ्या वडिलांनी मला वनवास नाही तर वनवासाचं राज्य दिलं, वनवासाचं राज्य दिलं. ऐका, मुलांना तुम्ही कितीही संपत्ती कमवा, लक्ष देऊन ऐका बरं का, मुलांना तुम्ही कितीही संपत्ती कमवा, कितीही संपत्ती कमवून ठेवा, मुलं तुम्हाला शेवटी हेच म्हणतात, काय केलं आमच्यासाठी. असंच म्हणतात ना, असंच म्हणतात, काय केलं आमच्यासाठी. जिथं पोरं म्हणतात काय केलं आमच्यासाठी, तिथं रामप्रभू म्हणतात, माझ्या वडिलांनी मला वनवासाचं राज्य दिलं. किती सरळपणा असला पाहिजे वागण्यातला, किती सरळपणा. कौसल्या रामप्रभूकडे पाहते, बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जनु पुलकित गाता, गोद राखी पुनि हृदय लगाये, स्त्रवत प्रेम रस पयद सुहाये. कौसल्या माता बार बार राघवचं चुंबन घेते आणि कौसल्या म्हणते, जर तुझ्या वडिलाचीच इच्छा असेल तुला वनात पाठवायची तर मी जाऊ देणार नाही, कारण मी तुझी आई आहे. तुझ्या वडिलापेक्षा माझा अधिकार तुझ्यावर जास्त आहे. मी तुला या माझ्या उदरामध्ये 9 महिने वागवलेले, मी तुला वनवासाचा जाऊ देणार नाही. त्यावेळेस रामप्रभूला प्रश्न पडतो, आईला कसं समजावून सांगावं. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, मी वनवासात जावं ही माझ्या वडिलाचीच इच्छा नाही मा, मी वनवासात जावं ही माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे, नाम कैकेयीची सुद्धा इच्छा आहे. जिने वनवास दिलाय ना तिला सुद्धा माझी आई म्हणण्याची पद्धत फक्त आणि फक्त रघुकुलाची, फक्त आणि फक्त रघुकुलाची. वनवास दिलाय तिला सुद्धा माझी आई म्हणतात, प्रभू माझी आई म्हणतात. कौसल्या मातेच्या एका बाजूने धर्म उभा राहतो, एका बाजूने स्नेह उभा राहतो. कौसल्या विचार करते, धर्माचा विचार करावा तर माझा स्नेह 14 वर्ष वनवासात जातो, स्नेहाचा विचार करावा तर रघुकुलाचा धर्म जातो. काय करावं? धर्म स्नेह उभयमती घेरी, भैगती साप चुचुंदरी केली, राख उसुत ही करऊ अनुरोधू, धर्म जाई अरु बंधू विरोधू. काय करावं? काय करावं? एका बाजूने धर्म आहे, एका बाजूने स्नेह आहे. काय करावं? काय करावं? स्नेहाचा विचार करू तर धर्म जातोय रघुकुलाचा, आणि रघुकुलाच्या धर्माचा विचार करावा तर माझा स्नेह 14 वर्ष वनवासात जातोय. ऐका, ज्यावेळेस आपल्यावर सुद्धा असा प्रसंग येईल ना, त्यावेळेस माणसाने स्नेहापेक्षा सुद्धा धर्माला महत्व देणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं होतं ना, हे स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आले की ज्यावेळेस महाराजांना स्नेहाचा त्याग करावा लागला, परंतु महाराजांनी स्नेहाचा त्याग केला, परंतु महाराजांनी आपल्या धर्माचा कधी त्याग केला नाही. अनेक वेळेला महाराजांनी आपला स्नेह बाजूला ठेवला,
परंतु स्वराज्य हा धर्म महाराजांनी आपल्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत जपला होता. ज्यावेळेस आग्र्याहून सुटका होणार होती, आग्र्याहून महाराजांची सुटका झाली, पेटाऱ्यातून महाराज ज्यावेळेस बाहेर आले, शंभू महाराज आणि महाराज दोघेही ज्यावेळेस पेटाऱ्यातून बाहेर आले ना, त्यावेळेस बाहेर आल्याच्या नंतर आग्र्याहून मथुरेला आले आणि मथुरेला शंभू बाळाला एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं आणि महाराज तिथून पुढे ज्यावेळेस महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येत असताना महाराजांनी अफवा पसरवली होती की शंभू बाळ मारले गेले, शंभू बाळ मारले गेले. स्वतःचा मुलगा जिवंत असताना सुद्धा त्याची मेल्याची बातमी पसरवायची, त्याचं पिंडदान करायचं आणि या स्वराज्यामध्ये दाखल व्हायचं. नंतर मागाहून शंभू बाळ स्वराज्यामध्ये येतातही, परंतु तिथून येत असताना महाराजांनी आपला स्नेह होताना स्नेहाला बाजूला ठेवलं. महाराजांनी फक्त हा स्वराज्य धर्म त्यांनी डोळ्यासमोर ठेवला, फक्त हा स्वराज्य धर्म.